नमस्कार मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास आपल्याला भरपूर असे अशक्तपणा, थकवा जाणवतो. Hbचे प्रमाण योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल अनेक लोकांना सतत थकवा येणे, चक्कर येणे, चेहरा फिकट दिसणे किंवा थोडेसे काम केले तरी दम लागणे अशा तक्रारी जाणवतात. अनेक वेळा यामागचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता असू शकते. तर मंडळी, आपण हिमोग्लोबिन कमी झाल्यास काय काय करावे, काय काय खावे व कोणती कारणे, कोणती लक्षणे हे आपण आज या सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तातील एक महत्त्वाचे घटक आहे. याचे काम शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवणे हे असते. जेव्हा हिमोग्लोबिन कमी होतो तेव्हा शरीराला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही आणि विविध प्रकारच्या समस्या या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता किंवा हिमोग्लोबिनची कमी असल्याची आता आपण प्रमुख अशी लक्षणे जाणून घेऊया. हिमोग्लोबिन कमी झाल्यास सर्वात पहिलं सतत थकवा जाणवत असतो. दुसरं, वारंवार चक्कर येत राहते. तिसरं, थोड्या श्रमाने दम लागणे. चौथं, चेहरा किंवा ओठ, नखे फिकट दिसणे. पाचवं, केस गळणे, वाढणे, हृदयाची धडधड वाढणे व तसेच लक्ष केंद्रित करण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अडचण येणे ही सर्व हिमोग्लोबिनची कमतरतेची लक्षणे असू शकतात. व तसेच हिमोग्लोबिन कमी होण्याची आता कारणे आपण आता जाणून घेऊया. त्यासाठी सर्वात पहिले कारण म्हणजे आहारातील लोह म्हणजेच आयरनची कमतरता असणे. अनेक लोकांच्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांपेक्षा जंक फूडचे प्रमाण हे जास्त आढळून आल्याचे दिसून येते. त्यामुळे शरीराला आवश्यक असे पोषक घटक मिळत नाही. त्यामुळे आहारामध्ये जंक फूड हे टाळायलाच पाहिजे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लोहयुक्त पदार्थ खाल्ले तरी ते शरीरात योग्य प्रकारे शोषले जात नाही. यासाठी आपल्याला व्हिटॅमिन C खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी यांसारख्या पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. तर मंडळी, तिसरे कारण आता आपण जाणून घेऊया. तिसरे कारण म्हणजे जेवणानंतरच काही लोकांना लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. यामुळे अन्नातील लोह हे शरीराला नीट मिळत नाही व त्यामुळे जेवणानंतर किमान 1 तास चहा किंवा कॉफी हा टाळण्याचा प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे. तर मित्रांनो, चौथे कारण आता आपण जाणून घेऊया. चौथे कारण म्हणजे पचनशक्ती ही कमकुवत असणे. आपण कितीही चांगले अन्न खाल्ले तरी त्याचे योग्य पचन झाले नाही तर शरीराला त्याचा फायदा मिळत नाही. त्यामुळे पचनशक्ती ही कमकुवत होते. तर पचन सुधारण्यासाठी साधा उपाय आपण आता पाहूया. त्यासाठी आपण धने, जिरे, ओवा आणि बडीशेप समान प्रमाणात घेऊन हलके भाजायचे व त्यात थोडे सैंधव मीठ मिसळून बारीक अशी पूड तयार करून ठेवायची. जेवणानंतर अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत ही पावडर जर आपण घेतली तर पचन सुधारण्यास देखील भरपूर प्रमाणात मदत होऊ शकते. व तसेच ही पावडर घेतल्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास देखील मदत होऊ शकते. आता आपण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त असे कोणते पदार्थ आहेत ते आता आपण पाहूया. खजूर आणि मनुका म्हणजेच फळे, हिरव्या पालेभाज्या, डाळिंब, सफरचंद, तसेच गाजर, आवळा, नैसर्गिक गूळ अशा पद्धतीचे सर्व पदार्थ हे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. हे पदार्थ नियमित आहारात समाविष्ट केल्यास शरीराला आवश्यक असे पोषण मिळण्यास मदत होते. तसेच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आता आपण घरगुती काय उपाय आहेत आणि विशेष असे हेल्थ ड्रिंक आपण काय आहेत आता आपण ते सर्व जाणून घेऊया. व तसेच असे काही नैसर्गिक उपाय जे शरीराला आवश्यक पोषण देऊन हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करू शकतात. तर आपण पाहूया. सर्वात प्रथम खजूर आणि मनुका. खजूर आणि मनुका हे लोह, खनिजे आणि ऊर्जा देणारे उत्कृष्ट स्रोत आहेत. सकाळी 2 ते 4 खजूर चांगले चावून खा.
ज्यांना उष्णतेचा त्रास असेल त्यांनी हे खजूर पाण्यामध्ये भिजवून चावून खावा. रात्री 15 ते 20 मनुका पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास अधिक असा फायदा मिळू शकतो. नंबर 2, गूळ आणि तीळ. गुळामध्ये नैसर्गिकरित्या लोह असते. भाजलेले तीळ आणि गूळ यांचे तुम्ही लाडू किंवा चिक्कीच्या स्वरूपात देखील तुम्ही नियमित याचे सेवन करू शकता. चिक्की तयार करून नियमित प्रमाणात खाल्ल्यास शरीराला भरपूर असे पोषण मिळू शकते. नंबर 3, हिरव्या पालेभाज्या. पालक, मेथी, चाकवत, शेपू, लाल माठ, राजगिरा यांसारख्या भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात. या भाज्या आठवड्यातून किमान अनेक वेळा आहारात समाविष्ट करायला पाहिजे. नंबर 4, फळांचा समावेश. त्यामध्ये डाळिंब, सफरचंद, बीट, गाजर, कलिंगड, स्ट्रॉबेरी यांसारखी फळे व भाज्या शरीराला आवश्यक जीवनसत्वे व खनिजे पुरवतात. नंबर 5, पुरेसे पाणी आणि झोप. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आणि दररोज 7 ते 8 तास झोप घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आता आपण विशेष असं हेल्थ ड्रिंक आता पाहूया आणि एक सोपे आणि पौष्टिक असं पेय पाहूया. त्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलेले आहे ते पाहूया. सर्वात नंबर 1, मध्यम आकाराचे बीट घ्यायचे, 1 मध्यम आकाराचं गाजर घ्यायचं, 1 आवळा किंवा 1 चमचा लिंबाचा रस. 100 मिली पाण्यामध्ये आता आपण बीट, गाजर आणि आवळा स्वच्छ धुवून छोटे तुकडे करायचे व त्यानंतर मिक्सरमध्ये पाणी घालून ह्याला बारीक असं फिरवून घ्यायचं. आवश्यक असल्यास तुम्ही याला गाळून देखील घेऊ शकता. तुम्हाला जर संपूर्ण कृती हवी असेल तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. आता हे कधी घ्यावे? सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या किमान 30 मिनिटे आधी हे पेय तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये महत्त्वाची सूचना आपण ऐकूया. हिमोग्लोबिन जर खूपच कमी असल्यास किंवा सतत थकवा, चक्कर, श्वास लागणे म्हणजेच दम लागणे यांसारखी लक्षणे असल्यास तुम्ही रक्त तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण घरगुती उपाय हे पूरक ठरू शकतात परंतु वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाहीत. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, एक हाईप करा व आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच हेल्थ टिप्स किंवा वेगवेगळ्या टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सकट. स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.